हॅलो नमस्कार, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आज ना आपण ओल्या नारळापासून वडी तयार पाहणार आहोत. त्यासाठी 4-5 ओली नारळाची तुकडे करून घेतलेले आहेत आपण. आपल्या हिंदू धर्मात ना कोणते सण आले किंवा मारुतीला वगैरे असे फोडले जातात खूप नारळ. त्यासाठी खूप जमा झालेले होते. सणवार असले तर खूप जमा होतात. इथं तिथं ठेवून फेकून देण्यात जातं. त्यासाठी मग काय करायचं, जास्त जर जमा झालेले असतील ना तर मस्त वडे करायला घ्यायचे, आणि 1-2 असतील तर मस्त ओल्या खोबऱ्याची चटणी करायला घ्यायची. आता आपण सगळं ओले तुकडे होते ना जे खोबऱ्याचे, ते मिक्सरमधून काढून घेतलं. कोणाला खिसायची इच्छा असेल तर खिसून ते पण खूप छान होतं. पण खिसायचा कंटाळा आला त्यामुळे डायरेक्ट मी मिक्सरमधूनच काढून घेतलं. आणि मस्त बारीक करून घ्यायची त्याची खीस. आणि आपण एका कढईमध्ये तूप टाकलं 2 चमचे चांगले भरपूर. तुपानं तर स्वादही खूप छान येईल आणि लागणार नाही बुडाला. ह्या खोबऱ्याच्या खिसायला ना मग आता गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. खमंग भाजून घेतलं ना, खाताना त्याची अशी क्रंचीपणा येते त्या ह्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये. मस्त स्लो गॅस ठेवून एकदम छान भाजून घ्यायचं. एकीकडं कच्चं एकीकडं असं नाही ठेवायचं. आता मोठं गॅस ठेवलं तर काय होईल सांगू का, आपलं एकीकडं करपून जाईल आणि एकीकडं तसंच राहील. तसं नाही करायचं. एकदम स्लो गॅस ठेवून, जास्त वेळ लागते, कंटाळा येईल थोडं, पण तसंच निवांतपणे भाजून घ्यायचं. त्यामुळे खमंगपणा होईल त्याच्यामध्ये. खमंग म्हणजे तसं खमंग नाही तिखट वगैरे, पण असं चविष्ट होते आपले वडे. तर ह्या खोबऱ्याच्या खिसनं मी 2 प्रकारचे वडे करणार आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेतलं. थोडं कमी पडलं, थोडं कोरडं वाटतं म्हणून थोडं टाकून घेतलं. आणि ह्यापासून ना मी 2 प्रकारचे वडे करणार आहेत, एक गुळाचे आणि साखरेचे. साखरेचे कसं एकदम बघायला झकास वाटतील, पण खोबऱ्याची ना चव जबरदस्त येते. आणि कोण्या पाहुण्या वगैरेला सर्व करायचं असेल तर साखरेचं केलेलं चालेल, पण घरी खायचं असेल तर मस्त गुळाची करायची. खायलाही जबरदस्त लागते. थोडं ब्राउनिश कलर झालं पहा, गोल्डन कलर झाल्यासारखं. त्यामुळे मी बदलून घेतलं तिकडं. आता एक अखंड वाटी, हे जवळपास खीस 2 वाटी आहे. त्यात जे मी गूळ टाकले ना त्याच वाटीनं जवळपास 2 वाटी आहे, खीस आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी गूळ टाकून घ्यायचं, म्हणजे अर्धं घ्यायचं. खीस जर 2 वाटी असतील तर 1 वाटी गूळ घ्यायचं. आणि तिकडं आपण साखरेचं ठेवलं आहोत आणि इकडं गुळाचं करून घेतात. आणि हे गूळ पण ना मी केमिकल फ्री गूळ वापरलेला आहे. त्यासाठी थोडे काळवट दिसत असेल, पण चवीला 1 नंबर. हे पहा, केमिकल फ्री गूळ आहे. आणि आपलं जे पिवळं जरद गूळ घेतलं ना ते केमिकलयुक्त असतं, आणि हे केव्हाही अंगाला चांगलंच असतं. आणि हे पहा, आपण चांगलं ह्याला पाणी फुटवून, ह्याला पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचं. आता त्याच मिश्रणामध्ये टाकून दिलं ना ते आपोआप पाणी फुटल आणि मस्त एकजीव होऊन कोरडंही पडेल, चिकट होऊन व्यवस्थित कोरडं पडेल. आपण तोपर्यंत चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता हे पहा, इकडं पण 2 वाट्या जवळपास खीस आहे खोबऱ्याची. आणि ती आपण साखर अर्धी वाटी टाकली, पण नंतर सोडा टाकावं लागेलच. जास्त होईल काही म्हणून मी काढून ठेवले होते, पण ते पण नंतर टाकून देईल मी. हे पहा, आता त्याचे मिश्रण एकत्र झालेलं होतं म्हणून तिकडे बाजूला ठेवले, आणि हे पूर्ण करून घेते. हे गुळाचं जास्त आवडतं म्हणून गुळाचं जास्त करून घेतलेलं आहे. ते मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी केलेली होती. हे पहा, मस्त झालेलं आहे चिकट. आता ओलं खोबरं ना आपल्या केसासाठी चांगलं असतं, स्किनसाठी चांगलं असतं, हृदयासाठी चांगलं असतं. आणि आपण लक्ष नाही देतो, पण केरळकडच्या साईडच्या बायकांचे ना केस खूप लांब असतात, आणि ते स्वतः घरी ओल्या खोबऱ्यापासून स्वतः घरी तेल तयार करत असतात. त्यांनी दूध काढून त्यांचे म्हणून एकदम मस्त असतात. त्यासाठी खोबरं कच्चं खाल्लं केव्हाही चांगलंच. आणि त्याच्यामध्ये आता थोडं मी मिश्रण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इलायची जायफळची पूड टाकून घेतलेली आहे, जे की ऑलरेडी काढून ठेवलेली होती. आणि आता ताट्याला मी तूप लावून घेते. ताट्याला तूप लावलं ना आपले वडे पाडलं की एकदम व्यवस्थित निघून येतील, नाही तर ताटाला चिटकून राहतील. त्यासाठी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं सगळीकडून. असं नाही करणं झालं तरी चालेल, पण गूळ खोबरं तर शक्यतो करून दिवसातून एक तुकडा खोबऱ्यांचा आणि गूळ असं खाल्लं पाहिजे. त्याने खूप फायदा आहेत. आपलं गुळाचं मिश्रण ना तेवढं व्यवस्थित दिसत नाही, पण चवीला भन्नाट झालं होतं. मी खाऊन बघूनच रिव्ह्यू देते तुम्हाला. म्हणजे करून झाल्याच्या नंतर आपला व्हिडिओ एडिट होत होता, त्याच्यामुळे मी खाऊन बघितलेली होती, त्याच्यामुळे भन्नाट झालेलं होतं.
एका ताटामध्ये गुळाचं आणि एका ताटामध्ये साखरेचं असं टाकून ठेवलेलं आहे मी. आणि हे थोडं मॅशर होतं, व्यवस्थित एक लेवलला यावेत आपले वडे म्हणून त्या मॅशरनं मी एक लेवलला करून घेत होते. कारण ते मिश्रण आहे ना गरम होतं ना, त्याच्यामुळं थोडं मॅशरनं करून घेतले. आणि ओले असताना लगेच न वडे पाडून घ्यायचे, त्यामुळे काय होईल की वडे व्यवस्थित पडले जातात. वाळल्याच्या नंतर वाकडे तिकडे निघतील. आता हे पहा, हे ब्राउनिश कलर झाल्यामुळे ते पण तेवढे पांढरं शुभ्र नाही दिसत, थोडं ब्राउनिशच दिसतील. आणि हे गुळाचे आपले हे पहा, आपण आता लगेचच वडे पाडून घेऊ. हे पिझ्झा कटर आहे, आपण त्याच्याने वडे पाडून घेणार आहोत. माझ्या किचनवरचा पसारा इग्नोर करा, सगळं साहित्य आपल्या वड्यासाठीच काढलेलं होतं. ते साहित्य अलीकडेच तसंच राहिलं, त्याच्यामुळे पसारा दिसत असेल. आता करणं झालं की आवरावं लागेल मला सगळं. गुळाचे एकदम छान निघाले वडे, पण साखरेचे थोडं विस्कळीत झाले कारण ते खूप कोरडं झालेलं होतं. पण चवीला दोन्ही पण एकदम मस्त झाले होते. नारळाचे वडे तुम्ही पण नक्की घरी करून पहा आणि कसे झाले काय नाही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. बाय.